नमस्कार मंडळी. कोकण स्पेशल रानमेवा उन्हाळ्यामध्ये केली जाणारी फणसाची भाजी म्हणजेच कोयरीची भाजी कशी केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे. अगदी साफ करण्यापासून फणस शिजवून कसा घ्यायचा आणि भाजी कशी करायची तेही मी तुम्हाला दाखवणार आहे. फणस कापताना आपल्याला हाताला आणि सुरीला तेल लावून घ्यायचं आहे, कारण फणसाला भरपूर असं चीक असते. तेल लावल्यामुळे सुरीला किंवा हाताला तुमच्या फणसाचा चीक चिकटणार नाही, तो तेलाने साफ होतो. फणस कधीही कापताना आपल्याला असं गोल साईज मध्ये कट करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला वरची काटरी बाजू पटकन काढण्यास मदत होते. व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे करा. अशा प्रकारे मी गोल आकार मध्ये फणस कट करून घेतला आणि वरचे साल सगळे काढून घेतलेले आहे. छान असे मोठे मोठे फणसाचे पीस करून घ्यायचे आहेत आणि ते आता आपल्याला तुरटीच्या पाण्यात भिजत घालायचे आहेत 1-5 मिनिटं. फणसाला भरपूर चीक असतो, नंतर भाजी खाल्ल्यानंतर घशातही खवखवतं, म्हणूनच तुरटीच्या पाण्यात फणस आपण स्वच्छ साफ करून घ्यायचा आहे. फणस मी स्वच्छ धुवून घेतला आहे. भाजी करण्यापूर्वी फणसाला आपण छान असं उकडून घ्यायचं आहे, शिजवून घ्यायचं आहे. कुकर मध्ये मी 1 पळी तेल टाकलेले आहे, त्यामुळे फणसाचा चीक नाहीसा होतो. भाजीमध्ये चीक लागत नाही आणि घशातही खवखवत नाही. तेलामध्ये 1 मिनिटभर फणस छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. फणस उकडून घेतानाच आपल्याला मीठ घालायचं आहे, त्यामुळे फणसाची चव भाजीमध्ये छान लागते. फणसाच्या चवीसाठी 1 चमचा मीठ घातलेला आहे. ते आपल्याला फणस शिजण्यासाठी 1च वाटी पाणी घालायचं आहे आणि तेवढं पाणी पुरेसं आहे. फणस शिजवण्यासाठी जास्त पाणी घालायचं नाही, कारण त्यातले सगळे पोषण तत्व त्या पाण्यात उतरतात आणि ते पाणी तुम्ही फेकून देता. असे न करता थोडेसे पाणी घालायचं आणि ते पाणी राहिलेलं आपण भाजीतच वापरायचं, कारण फणसाचे पूर्ण पोषण तत्व त्या पाण्यामध्ये उतरले जातात. फणसाच्या ग्रेव्ही भाजीसाठी आपल्याला थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे. भरपूर कोथिंबीर, थोडासा ओल्या खोबऱ्याचा तुकडा, आलं, जिरं आणि लसूण याची पेस्ट करून घ्यायचं आहे पाणी न घालता, आणि 2 टोमॅटो टाकायचे आहेत बारीक कट करून. या एवढ्याच मसाल्यामध्ये नॉनव्हेजला फिकी पडणारी आपली फणसाची भाजी तयार होते. बघू शकता अगदी 2 शिट्टीमध्ये छान असा फणस शिजला आहे, मऊ झाला आहे 2 शिट्टीमध्ये. आणि पाणीही आपण कमी घातलं होतं, तरीही पाणी किती राहिलं आहे बघू शकता कुकरमध्ये. पूर्ण फणसाचे पोषण तत्व त्या पाण्यामध्ये उतरलेले असतात. ते पाणी टाकून न देता आपण ग्रेव्ही मध्ये ह्याचा वापर करायचा आहे. चला तर मग मंडळी, वेळ न घालवता आपण फणसाची छान अशी ग्रेव्ही करून घेऊयात. नॉनव्हेजला ही फिकी पडणारी ग्रेव्ही मस्त होते. टोपामध्ये 2 ते 3 पळी तेल घेतलेलं आहे. तेल छान तापल्यानंतर आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरे फुलल्यानंतर 1 मोठा कांदा बारीक चिरलेला त्यामध्ये टाकायचा. तोही लालसर कलर होईपर्यंत छान असा परतून घ्यायचा. कांदा छान असा परतून झाल्यानंतर आपण मगाशी केलेलं वाटण आहे ते त्यामध्ये टाकायचं आहे. तेही चांगलं तेल सुटेपर्यंत, मसाल्यांचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे 1 मिनिटभर. तुम्हीही माझ्या या पद्धतीने किंवा तुम्ही या माझ्या मसाल्यांमध्ये भाजी एकदा नक्की करून पहा. खूप छान होते, टेस्टी होते. आणि तुम्ही भाजी कशी बनवता तेही मला नक्की सांगा कमेंट करून. उन्हाळा चालू झालाय, कोकणामध्ये अशा वेगवेगळ्या रानमेव्यांच्या भाज्या केल्या जातात. काजू, फणस, ओल्या काजूची भाजी तुम्ही कधी केलीत का? कधी खाल्लीत का? खूप छान होते, त्यालाही खूप चीक असतो. जर तुम्हाला ओल्या काजूची भाजीची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट मध्ये सांगा, मी नक्की तुमच्यासाठी शेअर करेन. बघू शकता मसाल्याला छान तेल सुटलं आहे. अशा प्रोसेस मध्ये आपल्याला यामध्ये आता चटणी घालायची आहे. कोल्हापुरी कांदा लसूण मसाला 2 चमचे घातलेला आहे, मोठे 2 चमचे आहेत. हळद, किचन किंग मसाला, जिरा पावडर, धना पावडर, हे सगळे मसाले घालून आपल्याला 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घातलेलं आहे मी मसाल्याच्या भांड्यामध्येच, थोडंसं पाणी घेतलं आणि ते मी घातलेलं आहे. छान असं फिरवून घेतलं आणि आपल्याला थोडंसं गरम पाणी घालायचं आहे. शिजवलेलं फणस आपल्याला यामध्ये घालायचं आहे. सगळ्या मसाल्यांची चव त्या फणसामध्ये उतरवण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिटं भाजी छान मंद आचेवर शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटं भाजी छान शिजवून घ्यायची. पूर्ण मसाल्यांचा अर्क, त्याची चव त्या फणसाच्या फोडीमध्ये छान अशी मुरली पाहिजे. जे भाजी खूप टेस्टी लागते. त्यातला फणसही खूप छान लागतो आणि आपली ग्रेव्ही ही सुंदर होते. 1 मिनिटभर तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजीला छान असं शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 मिनिटभर झाकण ठेवून मी मंद आचेवर ठेवून दिलं. फणसाची सर्व कोयरी आपण शिजवून घेतली होती, त्यामुळे 2 भाज्या करत आहे. शिजवून घेतलेल्या अर्ध्या फणसामध्ये आपण फणसाची ग्रेव्ही केली आहे आणि आपण अर्ध्या फणसामध्ये फणसाचं सुक्कं करायचं आहे, पाण्याचा 1ही थेंब न घालता. म्हणजेच वाफेवर फणसाची भाजी करायची आहे. त्यासाठी फणसाचा हाताने चुरून घ्यायचा आहे. ग्रेव्हीमध्ये आपण अख्खे फणसाचे काप ठेवले होते, पण आपल्याला सुकी भाजी करताना फणस हाताने चुरून घ्यायचा आहे. बघू शकता 1 मिनिटानंतर फणसाची भाजी छान अशी शिजून तयार आहे. या ठिकाणी आपल्याला फणसाचं राहिलेलं पाणी होतं, म्हणजे फणस शिजवताना जे राहिलेलं पाणी होतं ते यात ओतून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये फणसाचा अर्क, पोषण तत्व सर्व उतरला होता, त्यामुळे त्या भाजीतच आपण घालायचं आहे. आता फणसाची सुकी भाजी करायची आहे. त्यासाठी बिडाचा तवा ठेवला आहे. बिडाचा तवा छान असा तापल्यानंतर त्यामध्ये मी 3 पळी तेल घातलेलं आहे.
जिरे घातले. जिरे छान फुलल्यानंतर 2 मोठ्या साईजचे कांदे घेतले आहेत, बारीक कट करून ते त्यामध्ये कांदा भरपूर घालायचा. तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही कांदा घालू शकता. आणखी कांद्याचं प्रमाण वाढवू शकता. कधीही जेवढे सुक्या भाजीला जेवढा कांदा वापरू तेवढ्या भाज्या चविष्ट होतात. खलबत्त्यात कुटून घेतलेला आलं लसूण पेस्ट घालत आहे. लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आहेत आणि अर्धा इंच आलं आम्ही खलबत्त्यातच ओबडधोबड कुटून घेतलेलं आहे, म्हणजे जाडसर कुटून घेतलेलं आहे ते त्यामध्ये घातलं आणि छान असं त्याचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. 1 मोठा टोमॅटो बारीक चिरलेला त्यामध्ये घातला, तोही छान तेल सुटेपर्यंत परतून अर्धा चमचा मीठ घातलेला आहे. मीठ मात्र बेताने घाला, कारण आपण फणस उकडतानाही मीठ घातलं होतं. इथे मी 2 मोठे चमचे कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. घरचा कांदा लसूण मसाला, कोल्हापुरी चटणी आहे. अर्धा चमचा इतपत हळद टाकलेली आहे आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे किचन किंग मसाला 1 चमचा किंवा गरम मसाला 1 चमचा ही वापरू शकता. चुरून घेतलेला सगळा फणस यामध्ये घालायचा आहे. फणस आपण शिजवून घेतला होता, त्यामुळे हाताने लगेचच तो फोडून घेता येतो. हे सगळं छान असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून फणसाला सगळा मसाला, मीठ मसाला लागला पाहिजे. सगळा मसाला त्यात मिक्स करून घ्यायचा आहे. या पद्धतीने केलेली भाजी ही खूप छान लागते. एवढ्याच मसाल्यामध्ये भाजी अप्रतिम होते. तुम्ही बारीक चिरलेली कोथिंबीर किंवा खोबऱ्याचा चवही घालू शकता. जर तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाही घातला तर काहीच हरकत नाही. अशी ही भाजी खूप छान लागते. तर मंडळी, फणसाची पूर्ण अशी रेसिपी तुम्हाला मी शेअर केली आहे. तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.